भूमिपुत्र समाजासाठी राष्ट्र प्रथम आणि त्यानंतर इतर गोष्टी याच भावनेतून मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपुत्रांनी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला। समुद्र आणि खाडी ध्वज फडकवत राष्ट्रगीत गात भूमिपुत्रांनी देशभक्तीचा संदेश दिला। ठाणे खाडीपासून अर्नाळा कोळीवाड्यापर्यंत हा राष्ट्रभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। मुंबई महानगर प्रदेशातील विविध कोळीवाडे, गावठण आणि गावांमध्ये भूमिपुत्र समाजाला जमीन हक्क, कोळीवाड्यांचे प्रलंबित सीमांकन, घरांवरील तोडक कारवाई, विविध विकास प्रकल्प, बंदर प्रकल्प, नुकसान भरपाई तसेच जातीच्या दाखल्यांसारख्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे। वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांमुळे भूमिपुत्रांच्या पारंपरिक जीवनशैलीवर आणि हक्कावर परिणाम होत असल्याचा दावा गावठाण कोळीवाडे पांडे संवर्धन समितीने केला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित असल्याचे समितीने म्हटले आहे। या सर्व प्रश्नांसाठी भूमिपुत्र समाज संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असला तरी राष्ट्राप्रती असलेले आपले कर्तव्य तो विसरलेला नाही, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। गुजरात